त्यामध्ये मी गायत्री स्वागत करते. आपल्यासोबत राजेश क्षीरसागर आहेत. सर, काय सांगाल बैठकीत एकंदरीत काय झालं? तर बैठकीमध्ये 3 ठराव या ठिकाणी पास केले गेले. विधिमंडळ नेतेपदी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड झाली. त्याचबरोबर सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री अमितजी शाह या दोघांचं अभिनंदनाचा ठराव मांडला गेला आणि त्या मोठ्या प्रमाणात 200 पार म्हणजे 236 जवळपास महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले. त्याबद्दल मतदारांचा अभिनंदनाचा ठराव मांडला गेला. आज पंतप्रधान महोदयापासून तर केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव झाला. नंबर 1. नंबर 2, जे काही निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला दोन्हीही सभागृहाच्या नेतेपदी निवड झाली आणि आता पुढची स्ट्रॅटेजी जे मुख्यमंत्री महोदय आता वरिष्ठांशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिल्लीशी चर्चा करतील आणि दिल्लीमध्ये जे काही बाकीचं वरिष्ठ नेत्याकडून आदेश येईल त्याची अंमलबजावणी. हो, आता खरं तर पहिलं गटनेत्याची निवड या ठिकाणी झाली. माननीय पंतप्रधान माननीय गृहमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला आणि सर्व आमदारांनी मतदारसंघात जाऊन कामं करावेत. लोकांनी एवढा विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे. त्या विश्वासाला पात्र ठराव अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. तरी मुख्यमंत्री पदाबाबत किंवा शपथविधीबाबत काही सूचना? नाही, त्याबाबत नाही. आता फक्त गटनेता निवडणुकीच्या संदर्भातला होता विषय. त्याबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि निर्णय करतील. एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्यासोबत अर्जुन खोतकर होते आणि त्यांनी गटनेतापदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड झाली याबाबत सांगितले आहे. कॅमेरामॅन चेतन सह मी गायत्री भुगे, बोडके, बांद्रा.